ओके, आता आपल्याला बघायचं आहे दॅट इज एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब at the rest. So this is the next application of the law of conservation of linear momentum. Next application, explosion of bomb. आता एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब मध्ये एकूण 3 टाइपचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. फर्स्ट, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ॲट रेस्ट इंटू 2 पीसेस, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ॲट रेस्ट इंटू 3 पीसेस अँड एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इन मोशन. असे 3 टाइपचे प्रॉब्लेम येऊ शकतात. तिन्ही टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित स्टडी करावे लागतील, जेणेकरून कुठल्याही टाइपचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह करावा लागेल. ओके, फर्स्ट केस त्याच्यामध्ये कुठलाही म्हणून सांगितलं मी, explosion of bomb at rest into 2 pieces. This is the first case. Second काय येणार आहे, explosion of bomb at rest into 3 pieces. And third case कुठले येणार आहे, explosion of bomb in motion. याच्यामध्ये कुठल्याही टाइपचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. ओके, जनरली नीट मध्ये एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ॲट रेस्ट इंटू 2 पीसेस किंवा 3 पीसेस पर्यंतच येतं, परंतु मेन्स मध्ये एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इन मेन्स मध्ये काय होऊ शकतं, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इन मोशनचे प्रॉब्लेम देखील असतात. ओके, आणि हे खूपच इंटरेस्टिंग आणि खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. तर याच्यामध्ये फर्स्ट केस आपण बघूया, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ॲट रेस्ट इंटू 2 पीसेस. Suppose there is a bomb which is having mass m and initially it is at rest. ओके, एक बॉम्ब आहे, तो सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे आणि तो एक्सप्लोड झाला आणि त्याच्या बरोबर काय झालेले आहेत, 2 तुकडे झालेले आहेत. पहिला जो तुकडा आहे तो m1 मासचा आहे आणि दुसरा जो तुकडा आहे तो m2 मासचा झालेला आहे. तर याच्यामध्ये समजा एका तुकड्याची व्हेलॉसिटी जर दिलेली असेल तर दुसऱ्या तुकड्याची दुसऱ्या पार्टची व्हेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट काढता आली पाहिजे. ओके, आणि ती कशी फाइंड आउट करायची आहे, तर याच्यामध्ये बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार इनिशियल मोमेंटम मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, इफ नो एक्सटर्नल रिझल्टंट फोर्स इज ऍक्टिंग, इनिशियल मोमेंटम मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, फायनल मोमेंटम असलंच पाहिजे. ठीक आहे, इनिशियल मोमेंटम किती असणार बघा, इनिशियली बॉम्ब एकच आहे आणि तो कम्प्लिटली रेस्ट मध्ये आहे, त्याच्यामुळं इनिशियल मोमेंटम काय असणार आहे, 0 असणार आहे. फायनल मोमेंटम, फर्स्ट पार्ट जो आहे त्याचं मोमेंटम P1 आहे आणि दुसरं जो पार्ट आहे त्याचं मोमेंटम काय आहे, P2 बार आहे. ठीक आहे, तर फायनल मोमेंटम काय येणार आहे, P1 बार प्लस P2 बार येणार आहे. अँड देअरफॉर इथं काय होणार आहे, P2 बार इज इक्वल टू मायनस P1 बार येणार. ओके, म्हणजे दोन पार्टचं जे मोमेंटम आहे, एका बॉम्बचे 2 तुकडे झाले, 2 पार्ट्स झाले, लक्षात घ्या 2 पीसेस झाले, तर दोन्ही पार्ट्सचं सेम काय असतं, मोमेंटम सेम असतं इन मॅग्निट्यूड, आणि डायरेक्शन मायनस साइन काय रिप्रेझेंट करणार आहे, डायरेक्शन रिप्रेझेंट करणार. म्हणजे एक पार्ट जर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस गेलेला असेल तर दुसरा पार्ट हा डेफिनेटली नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसच गेला पाहिजे, कारण P1 बार इज इक्वल टू मायनस P2 बार येतं किंवा P2 बार इज इक्वल टू मायनस P1 बार येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, किंवा मॅग्निट्यूड वाईज जर विचार केला तर P1 इज इक्वल टू काय येणार आहे, P2 येणार आहे. ओके, म्हणजेच काय होणार, M1 V1 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, M2 V2 असलंच पाहिजे. M1 V1 मस्ट बी इक्वल टू M2 V2 असलं पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही पार्टचं मोमेंटम जे आहे, मोमेंटमची मॅग्निट्यूड जी आहे ती तेवढीच असली पाहिजे. म्हणजे सपोज असं सांगितलं तुम्हाला, क्वेश्चन विचारला की
एक 10 kgचा बॉम्ब आहे, तो रेस्टमध्ये आहे सुरुवातीला आणि तो एक्सप्लोड झाला आणि त्याचे 2 तुकडे झाले. फर्स्ट पार्ट 3 kgचा आहे आणि दुसरा पार्ट 7 kgचा आहे. क्वेश्चन बघा, 2 पार्ट जे आहेत त्यांचे मासेस किती आहेत? 3 kg आणि 7 kg. तर त्यांच्या मोमेंटमचा रेशो काय असेल असं विचारलं, P1 बाय P2. तर आन्सर काय येईल सांगा? P1 बाय P2 चा रेशो काय येणार? P1 बाय P2 चा रेशो काय येईल? सांगता येते? आन्सर 1:1, करेक्ट. ओके, आणि व्हेलॉसिटीचा रेशो मात्र विचारला तर V1 बाय V2 काय येणार बघा? V1 बाय V2 इज इक्वल टू M2 बाय M1 येणार. V1 बाय V2 इज इक्वल टू M2 बाय M1. आणि व्हेलॉसिटीचा रेशो विचारला, P1 बाय P2 हे नेहमी 1च येणार, लक्षात घ्या. त्यांचे मासेस जरी डिफरंट असले तरी. आणि V1 बाय V2 म्हणजे M2 बाय M1 येणार आहे. म्हणजे V1 बाय V2 येणार आहे, हे किती येणार? पहिल्या पार्टिकलचं मास 3 आणि पहिल्या पार्टचं मास 3 असेल, दुसऱ्या पार्टचं मास 7 असेल. तर रेशो काय येणार? 7/3 येणार. ओके, क्वेश्चन काय बघा, ए बॉम्ब ऑफ मास 10 kg explodes into 2 pieces if first piece of mass 4 kg moves with velocity 10 meter per second towards positive x direction, then velocity of second piece काय असेल? velocity of second piece हे फाइंड आउट करायचं आहे. खूपच इझी क्वेश्चन आहे बघा. तर एक्सप्लोजन मध्ये दोन्ही पार्टिकलचं मोमेंटम, दोन्ही पीसेसचं मोमेंटम तेवढंच असलं पाहिजे. M1 V1 मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे? M2 V2 असलं पाहिजे. पहिला पीस जो आहे त्याचं मास किती आहे? 4 kg आहे आणि त्याची वेलॉसिटी किती आहे? 10 मीटर पर सेकंद आहे. तर दुसरा जो पीस आहे, ओके, त्याचं मास किती आहे? त्याचं मास किती येणार? 10 - 4 म्हणजे दुसऱ्या पीसचं मास 6च असणार आहे. त्याची वेलॉसिटी V2 फाइंड आउट करायचं आहे. सो 40 डिवायडेड बाय 6 इज द V2. 40 डिवायडेड बाय 6 बरोबर आहे ना? 40/6 म्हणजे किती येणार? 20/3 इज V2. म्हणजे V2 ची व्हॅल्यू किती येणार बघा? दॅट इज 6.66 मीटर पर सेकंड. आता हा ट्रॅव्हल कुणीकडे करणार? त्याचा आन्सर विचारलं तर, जर एक इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ट्रॅव्हल करत असेल तर दुसरा काय करणार आहे? इन नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ट्रॅव्हल करणार. ओके, म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये याचा आन्सर लिहायचं झालं, V2 बार लिहायचं झालं, ओके, तर V2 बार इज इक्वल टू येणार आहे -6.66 I कॅप. नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. एक पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ट्रॅव्हल करत असेल तर दुसरा नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस न ट्रॅव्हल करणार आहे. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इनटू 2 पीसेस. याचं पाहिजे तर आणखी एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, ए बॉम्ब explodes into two parts having ratio of their masses 2:3.
if velocity of first part is 8 meter per second, then that of second part काय असेल, दॅट इज द क्वेश्चन. ओके, एक बॉम्ब आहे, 2 पार्ट मध्ये एक्सप्लोड झालेला आहे, म्हणजे आणि त्या दोन्हीचा रेशो किती आहे, 2:3 आहे. मासेसचा रेशो 2:3 आहे, म्हणजे पहिल्याचं मास 2m असेल तर दुसऱ्याचं मास काय असणार आहे, 3m. ओके, दॅट इज m1 किती घ्यावं लागेल, 2m फॉर एक्झाम्पल, आणि m2 किती घ्यावं लागेल, या ठिकाणी 3m घ्यावं लागणार. तर मासेसचा रेशो 2:3 येणार, म्हणजे टोटल बॉम्बचा मास जर 5m असेल तर त्याच्यातला 2m पहिल्या पार्टचा आणि 3m दुसऱ्या पार्टचा असणार आहे. आणि मग आता फॉर्म्युला m1 v1 इज इक्वल टू काय करावं लागेल, m2 v2 वापरावं लागेल. m1 इज 2m इंटू v1 किती आहे 8, m2 किती आहे 3m इंटू v2 काढायचं आहे. m गेट कॅन्सल अँड देअरफॉर 16 इज इक्वल टू 3 v2. सो आन्सर v2 इज इक्वल टू काय येणार आहे, 16/3 मीटर पर सेकंड. दॅट इज युअर आन्सर. म्हणजे एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब 2 पीसेस असेल तर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. दॅट इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला, m1 v1 इज इक्वल टू m2 v2. लक्षात आलं, m1 v1 इज इक्वल टू m2 v2. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा काय काय गोष्टी येतात. इन एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब, इन एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब काय येतं, P1/P2, एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इंटू 2 पीसेस किंवा इन 2 पार्ट्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. दोघांच्या मोमेंटमचा रेशो काय असणार आहे, मोमेंटमच्या मॅग्निट्यूडचा रेशो काय असणार आहे, नेहमी 1 असणार. ओके, मोमेंटमच्या मॅग्निट्यूडचा रेशो 1 असणार, कारण पहिल्याचे मोमेंटम जेवढं असणार तेवढंच दुसऱ्याचं मोमेंटम असणार आहे. ओके, मॅग्निट्यूड वाईज डायरेक्शन एक्झॅक्टली त्यांच्या अपोजिट असणार आहेत. त्याच्यानंतर v1/v2 काय असणार आहे, दॅट इज m2/m1 असणार आहे. व्हेलॉसिटी मात्र इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू मास असणार आहे, म्हणजे हेवी पार्ट जो आहे तो कमी व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असणार आहे आणि लाईट पार्ट जो आहे तो जास्त व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असणार आहे. त्याचबरोबर कायनेटिक एनर्जीचा रेशो k1/k2 हा रेशो देखील काय येतो, m2/m1च येतो. बरोबर आहे ना. k1/k2 m2/m1 कसं काय येणार, कारण k इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ k इज इक्वल टू p²/2m असतं. बरोबर आहे ना, k इज इक्वल टू p²/2m. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू p²/2m असतं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू p²/2m, म्हणजे k1 इज इक्वल टू p²/2m1 येणार आणि k2 इज इक्वल टू p²/2m2 येणार. दोघांचं मोमेंटम तर सेमच आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, k1/k2 इज इक्वल टू काय येतं, m2/m1च येतं. कायनेटिक एनर्जीचा रेशो विचारला तरी हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. आणि टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ एक्सप्लोजन हे देखील आपण लास्ट टाइम स्टडी केलेला आहे. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ एक्सप्लोजन म्हणजे काय येणार आहे, k1 + k2 येणार आहे. पहिल्याची कायनेटिक एनर्जी असणार आहे p²/2m1, दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी असणार आहे p²/2m2 अँड देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ एक्सप्लोजन असणार आहे p²/2 इन ब्रॅकेट 1/m1 + 1/m2. That is the total kinetic energy of explosion. हे एक्सप्लोजन नंतर दोघांची मिळून कायनेटिक एनर्जी एवढी असणार आहे. लक्षात घ्या, हा काही पार्ट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता बघूया एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब इंटू 3 पीसेस. Explosion of bomb at rest into 3 parts. Explosion of bomb into 3 parts. ओके, म्हणजे पुन्हा एकदा या क्वेश्चन मध्ये काय आहे, सुरुवातीला बॉम्ब रेस्ट मध्ये आहे
आणि त्याचं काय होणार आहे आता, एक्सप्लोजन झाल्यानंतर एकूण 3 पार्ट होणार आहेत. तर जनरली या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 पार्टच्या मोमेंटमची इन्फॉर्मेशन दिली असणार आहे आणि तिसऱ्या पार्टचे आपल्याला मोमेंटम काढावं लागणार आहे. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे तो जनरली वेक्टर फॉर्म मध्ये सोडवला तर बरं होईल. ओके, वेक्टर पार्ट व्यतिरिक्त आपण कसा सोडवू शकतो बघा. एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब ॲट रेस्ट इंटू 3 पार्ट्स. तर सपोज दिस इज द बॉम्ब विच इज इनिशियली ॲट द रेस्ट आणि हा काय झालेला आहे, एकूण 3 पार्टमध्ये या पद्धतीने एक्सप्लोर झालेला आहे. 3 पार्ट्स. एक पार्ट इकडे जाणार M1 मासचा, दुसरा पार्ट इकडे जाणार आहे M2 मासचा आणि तिसरा पार्ट इकडे कुठे जाणार M3 मासचा. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम नुसार इनिशियल मोमेंटम शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, फायनल मोमेंटम असलं पाहिजे. इनिशियल मोमेंटम मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, फायनल मोमेंटम असलं पाहिजे. इनिशियल मोमेंटम मस्ट बी इक्वल टू फायनल मोमेंटम. आता इनिशियल मोमेंटम काय असणार, 0 बिफोर एक्सप्लोजन. इनिशियल मोमेंटम म्हणजे बिफोर एक्सप्लोजन मोमेंटम मस्ट बी इक्वल टू आफ्टर एक्सप्लोजन मोमेंटम असलं पाहिजे. फायनल मोमेंटम पहिल्या पार्टिकलचं सपोज P1 बार आहे, दुसऱ्या पार्टिकलचं सपोज P2 बार आहे आणि तिसऱ्या पार्टिकलचं सपोज P3 बार आहे. तर काय होणार बघा, इथं P1 बार प्लस P2 बार प्लस P3 बार या तिघांची सम काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. अँड देअरफॉर P3 बार मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, मायनस P1 बार प्लस P2 बार असलं पाहिजे. ओके, म्हणजे जे 2 पार्टिकल, कारण लक्षात घ्या या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन काय असतो, 2 पार्टिकलचं मोमेंटम तुम्हाला दिलेलं असतं आणि तिसऱ्या पार्टिकलचं व्हेलॉसिटी काढायची असते. जे 2 पार्टिकलचं मास आणि व्हेलॉसिटी दिलेली असणार, तिसऱ्या पार्टिकलची तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असणार आहे किंवा मोमेंटम फाइंड आउट करायचं असणार आहे. तर हा याचा बेसिक फॉर्म्युला आहे. तर P3 बार इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस P1 बार प्लस P2 बार असणार आहे. हे ग्राफिकली जर एक्सप्लेन करायचं झालं तर ग्राफिकली हे असं एक्सप्लेन करता येईल. ओके, सपोज हा एक पॉइंट आहे, फर्स्ट पार्टिकल सपोज इकडे गेला P1 मोमेंटम ना, सेकंड पार्टिकल सपोज इकडे कुठेतरी गेला P2 मोमेंटम ना. आता या दोघांचं रिझल्टंट मोमेंटम किती येणार बघा, हे काय येणार आहे, रिझल्टंट मोमेंटम येणार, दॅट इज P1 बार प्लस P2 बार. आणि तिसऱ्याचं मोमेंटम एक्झॅक्टली काय असलं पाहिजे, मायनस ऑफ P1 बार प्लस P2 बार, म्हणजे हे इथं असलं पाहिजे, असं येणार आहे एक्झॅक्टली अपोजिट त्याला, दॅट इज P3 बार असलं पाहिजे, मायनस ऑफ P1 बार प्लस मायनस ऑफ P1 बार प्लस P2 बार. ओके, म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकली हे आपण असं म्हणू शकतो, P1 आणि P2 मध्ये अँगल जर थीटा असेल, P1 आणि P2 मध्ये अँगल थीटा असेल, तर P1 P2 चा जेवढा रिझल्टंट मॅग्निट्यूड वाईज विचार केला ना, तर P1 आणि P2 चा जेवढा रिझल्टंट असणार आहे ना, तेवढाच काय असणार आहे, P3 असणार, फक्त अपोजिट डायरेक्शन असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, P3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा येणार आहे. P3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा. हा फॉर्म्युला एक याच्यामध्ये युजफुल होऊ शकतो. लक्षात घ्या, म्हणजे पहिल्या पार्टिकलचं मास व्हेलॉसिटी दिली, दुसऱ्या पार्टिकलची मास व्हेलॉसिटी दिली आणि ते 2 पार्टिकल एका सर्टन अँगलमध्ये ट्रॅव्हल करत असतील, तर तिसरा पार्टिकल जो आहे त्याचं मोमेंटम किती असणार, हा काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय. P3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा. एकतर व्हेक्टर मेथडनं सोडवा, अदरवाईज वेक्टर मेथडनं सोडवायचं म्हणजे P1 बार IJK स्वरूपात लिहायचा, P2 बार IJK स्वरूपात लिहायचा आणि P3 बार इज इक्वल टू मायनस P1 बार प्लस P2 बार करायचं. हे या मेथडनं प्रॉब्लेम सोडवता येतो. किंवा अदरवाईज दुसरी मेथड काय, हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा, दॅट इज P3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर प्लस 2P1 P2 कॉस थिटा येणार. हा फॉर्म्युला कसाला लक्षात आला ना, कारण P1 P2 हे 2 मोमेंटम म्हणजे 2 व्हेक्टर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये अँगल थीटा असेल, तर P1 बार प्लस P2 बार दोघांचा रिझल्टंट कसा काढतो व्हेक्टर्स मध्ये, आपण दोघांचा रिझल्टंट कसा काढतो, स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा असा काढतो ना, 2 व्हेक्टरचा रिझल्टंट. P1 P2 हे 2 व्हेक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये अँगल थीटा असेल, कारण 2
पीसेस जे आहे ते सर्टन एकमेकाला सर्टन अँगल मध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहेत. तर तिसरा जो आहे ना तो या पद्धतीनं त्याचं मोमेंटम जे आहे ते या पद्धतीने येणार. तर हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके, याच्यातच बाकीचे काही प्रॉब्लेम आणि बाकीच्या काही कन्सेप्ट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.